महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे। पंजाबराव डक यांनी राज्यातील हवामानाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे। 14 मे नंतर महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता असून राज्यात अनेक भागात पूर्व मान्सून पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे। विशेष म्हणजे सध्यात वाढलेले तापमान 40 अंशाच्या खाली येईल असेही त्यांनी म्हटले आहे। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण राहू शकते। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकऱ्यांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। दरम्यान काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। कांदा, मका आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच 17 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे। मान्सूनच्या पुढील प्रवासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। यंदा मान्सून वेळेत दाखल होण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून हवामान खात्याच्या पुढील अंदाजाकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या अंदाजामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो। राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला होता, मात्र आता वातावरणात बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग येण्याची शक्यता आहे। शेतकरी आणि नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। एकूणच 14 मे नंतर राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार चाहूल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज, धुळे। पावसाळ्यासारखा पाऊस दररोज 2-2 दिवस वेगवेगळ्या भागात मुक्काम करत पडत जाणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांना लक्षात यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर ऊस ज्यांचा ऊस सुकत आहेत, ज्यांचे ऊस शेतकरी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, हळद लागवडीसाठी आनंदाची बातमी, पण ज्यांच्या हळदी काढून ठेवलेले त्यांनी मात्र 14 तारखेपर्यंत तुमच्या हळदी काढून घरी आणून ठेवा, कारण की राज्यामध्ये जसं गेल्या वर्षी 14 तारखेला 13 तारखेला पाऊस आला होता 13 मेला, या वर्षी देखील 14 मेला पाऊस येणार आहे। आणि हे पाऊस कंटिन्यू मे महिन्यात आता मध्ये 14 पासून तर 30 मे पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत, कधी पूर्व विदर्भ, कधी पश्चिम विदर्भ, 2 दिवस पश्चिम महाराष्ट्र, 2 दिवस विदर्भ, असं वेगवेगळा मराठवाडा, असं करत 30 मे पर्यंत दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। म्हणून त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे, म्हणून तुम्ही काय करा, विजेपासून स्वतःची काळजी घ्या। त्याच्यानंतर आपली जनावरे झाडाखाली बांधू नका, कारण की 14 मे ते त्या 15 दिवसामध्ये राज्यामध्ये असा काही भागात पाऊस पडेल, शेतामध्ये पाणी साचेल, शेतातून वड्या नाल्याला पाणी देखील येईल, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या।